टाकळी फांडमध्ये एक अशोक आढाव म्हणून बाबा आहे, त्यांची एक दर्गा आहे अशी चर्चेत ऐकण्यात आल्यामुळे मी तिथे गेले. नॉर्मली मला थोडासा पोटदुखीचा त्रास व्हायचा, त्यासाठी मी त्यांच्याकडे उपचारासाठी म्हणून फरक पडेल या आशेने मी गेले होते. गेल्यानंतर मग त्यांनी चेक वगैरे केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला बाहेरबाधेचे प्रकार आहे, भूत वगैरे लागलेले, कोणीतरी तुमच्यावरती करणी कौटल वगैरे अशा काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी त्या गोष्टी मला पटवून दिल्या. पटवून दिल्यानंतर मग मी विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी जेवढ्या गोष्टी करायला लावल्या तेवढ्या गोष्टी मी केल्यानंतर मला त्याच्यात एक 5 ते 10% रिझल्ट जाणवायला लागला 1 महिन्याभरामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी पुढचे कामं सांगितले मला की इथे जावं लागेल, नदीला जावं लागेल, तिकडे जावं लागेल, दर्ग्यावरती यावं लागेल. नंतर त्यांचं श्रीरामपूर संगमनेर रोड येथे अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागे त्यांचं घर आहे. घराच्या तिथे पण घरामध्ये पण एक देव्हारा आहे, ते म्हणे तिथं पण तुला यावं लागेल. असं बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी मला बोलवलं. त्यांनी जिथं बोलवलं तिथं मी गेले विश्वास ठेवून. त्याच्यानंतर त्यांनी काही ठिकाणी लिंब वगैरे खाऊ घातले, काही ठिकाणी जडीबुटी खाऊ घातली, काही ठिकाणी गोळ्या वगैरे चारल्या, उपचार केले. पण त्याच्यामध्ये काही दिवसानंतर त्याचा रिझल्ट असा आला की वारंवार त्रास वाढत जायला लागला. मी कल्पना दिली, मग त्यांना वारंवार कॉल करायला लागली. कॉल केल्यानंतर त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा थोडासा प्रयत्न केला. मग नंतर त्यांना माझे मिस्टर पण कॉल करायला लागले, दोघांनीही कॉल केले. त्याच्यानंतर मग त्यांनी मग सांगायला लागला की आता खर्च लागणार आहे, ह्या वस्तू लागतील, 10,000 लागतील, ते वस्तू आणावं लागेल, 5,000 लागतील. असं करून मग आता दुखणं वाढल्यामुळं आम्ही पण पैसे दिले. असं करत त्यांनी 3 वर्ष घालवले माझे त्याच्यामध्ये एवढे पैसे खाल्ले. त्याच्यानंतर म्हणे इथं हा विधी करावं लागेल, कार्यक्रम करावं लागेल, सोनं लागेल, कपडा लत्ता लागेल, त्यांच्या त्या पण मागण्या मी पूर्ण केल्या. आणि एवढं सगळं करून पैसे वगैरे सगळे लुटून बसल्यानंतर मग तुझ्या घरी येऊन काम करावं लागलं असं बोलायला लागला. म्हटलं ठीक आहे, घरी येऊन पण 1-2 वेळेस कामं केले. त्याच्यानंतर मग मला विचारायला लागलं तुम्ही मिस्टर वगैरे कधी घरी असतं कधी नाही, असं सगळं ट्रेस केला त्यांनी. त्याच्यानंतर 1-2 वेळेस घरी येऊन त्यांनी माझ्याकडे शरीरसुखाची पण मागणी केली. नकार दिल्यानंतर तो निघून पण गेला. आणि लास्टला 4थ्या वेळेस ज्यावेळेस घरी आला, माझा मुलगा मी घरामध्ये होते, कोणीच नव्हतं. त्यावेळेस त्यांनी म्हणजे अंगाला डायरेक्ट टच करून झटापटी सुरू केल्यानंतर माझ्या मुलाने आरडाओरडा केला. तो घराच्या बाहेर पळाल्यानंतर शेजारी बघितलं लोकांनी, मग तो निघून गेल्यानंतर मी त्याचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट बंद करून टाकले. पण एवढ्या 3 ते 4 वर्षामध्ये त्याने जवळजवळ माझी मानसिक हानी, शारीरिक हानी आणि खर्चिक हानी 15 ते 16 लाख रुपये माझ्याकडून वडले, सोनं वगैरे सगळं टोटल काय म्हणजे लॉस करून टाकलं मला.